भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून 399.560 किलो गांजा जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे साकोली टोल नाक्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 99.78 लाख रुपयांचा गांजा आणि 35 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 1,34,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चालक पंकज कुमार यादव आणि क्लीनर बापी बादल मलिक यांना अटक करण्यात आली असून NDPS कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे। नमस्कार। काल 27/7/2026 रोजी भंडारा जिल्ह्याचे साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एक गांजेवर मोठी कारवाई भंडारा पोलिसांनी केलेली आहे। याच्यामध्ये जे सेंदूर बाफा टोल नाका आहे तिथे गोपनीय माहितीच्या आधारावर एक गाडी आम्ही इंटरसेप्ट केले। त्या गाडीमध्ये 200 kg गांजा जप्त भंडारा पोलिसांनी केलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहे आणि यामध्ये जे मुद्देमाल आहे गांजेची किंमत सुमारास 1 कोटीची आहे आणि टोटल मुद्देमाल मिळून 1,34,80,000 रुपयाचा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज आता चालू आहे। हा गांजा प्राइमा फेसी आता असं समोर आलेला आहे की उडीसावरून हा निघाला होता ट्रक, मुंबईसाठी ट्रक जात होता। वेगवेगळ्या ठिकाणी बरेचशा ठिकाणी हा यांचा असा मोडस होता की बरेचशा ठिकाणी हा गांजा द्यायचे होता। कुठे कुठे द्यायचे होता ते आता आम्ही निष्पन्न करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भंडारा।